आणि आता तर मी तिसऱ्यांदा जेव्हा लोकसभेत निवडून आलो तेव्हा लोकांना सांगितलं की मला तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या, मी तुम्हाला चहा देखील पाजणार नाही. की जो सामाजिक काम करतो त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज राहत नाही. आणि जातीपातीचा तर मुळीच नाही. आणि आपण लोकांच्या भीतीमुळे आपली भूमिका नाही बदलवली पाहिजे. आपली भूमिका ठाम ठेवून आपल्या प्रामाणिक भूमिकेमुळे लोकांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे, हे खरं आवश्यक आहे. मला विशेष रूपाने या गोष्टीचा अभिमान आहे की ज्या भागामध्ये शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं खरं कारण पाणी आहे. आणि पाणी हीच खरी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी समस्या आहे. जर पाणी मुबलक झालं तर कदाचित शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ येणार नाही. विदर्भामधले जे 5 जिल्हे होते, अमरावती, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि वर्धा, त्यातल्या पश्चिम विदर्भ पूर्ण आणि पूर्व विदर्भातला एक जिल्हा, याच 5 जिल्ह्यांमध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. आणि याचं कारण असं होतं की या भागामध्ये पाण्याची तीव्र समस्या होती. पाण्याची एवढी तीव्र समस्या होती की सिंचनाचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी कापूस उत्पादनाचं मुख्य क्षेत्र होतं. भटकर साहेबांना माहिती आहे, ते अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूरचे राहणार आहे. आणि त्या भागामध्ये या सगळ्या शेतकरी जमीन भारी होती, पण कॉटन प्राईज मेकॅनिझम यामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कर्जाचा बोजा वाढला आणि शेवटी स्वखुशीने नाही पण नाईलाजातून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या आत्महत्येचं सत्र केवळ विदर्भापुरतं नव्हतं, पण हे सत्र पुढे मराठवाड्यात पण गेलं. आणि त्यामुळे ही या समस्येमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर महाराष्ट्रामधील अनेक संवेदनशील मनं अस्वस्थ झाली. अस्वस्थ होणं हे नैसर्गिक होतं, कारण ज्यांच्यामध्ये संवेदनशीलता असेल त्यांनी अस्वस्थ होणं हे स्वाभाविक आहे. आणि त्यातून नानांच्या आणि मकरंद अनासपुरेंच्या मनामध्ये हे जे अस्वस्थता होती आणि जी संवेदनशीलता होती, त्यातून सामाजिक दायित्व, सामाजिक जबाबदारी या भावनेमधून त्यांनी नाम फाउंडेशनची स्थापना केली आणि या कार्याला सुरुवात केली. खरं म्हणजे ही समस्या खूप मोठी आहे, ही काही लगेच सुटण्यासारखी असं नाही आहे. खरं म्हणजे एका सुंदर कवितेमध्ये एकाने सुंदर लिहिलं आहे की एका गावामध्ये आग लागली आणि आग लागल्यावर गावातली घरं उद्ध्वस्त व्हायला लागली. सगळीकडे अफरातफरी सुरू झाली. फायर ब्रिगेडच्या गाड्यांचे सायरन वाजायला लागले आणि त्याच वेळी लोकांनी आपल्या घरातून बादल्यांमध्ये पाणी आणून तेही पण येऊन धावून धावून आगीवर टाकत होती, पण आग विझायचं काही नाव घेत नव्हती. त्यावेळी एक घटना अशी घडली की एक लहानशी चिव होती, तिने हे बघितलं आणि तिने पण एका टाक्यामध्ये जाऊन आपल्या चोचीत पाणी घेतलं आणि ते पाणी आणून ती त्या आगीवर टाकत होती. आणि आगीवर जेव्हा ते पाणी टाकत असताना कावळ्यांनी बघितलं आणि त्यांनी विचारलं की तुम तो बहुत शहाणी बन रही हो, एवढी मोठी आग लागली आहे आणि तू चोचीत जाऊन थोडीशा पाण्याने ही आग विझणार आहे का? आणि म्हणून त्यांनी असं म्हटल्यानंतर तिने उत्तर दिलं की मला माहिती आहे की माझी ताकद खूप लहान आहे, माझी क्षमता खूप लहान आहे, पण मी तरी पण ही आग विझवण्याचा याकरता प्रयत्न करत आहे की ज्यावेळी या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही, आग विझवणाऱ्यांमध्ये राहील. ही छोटीशी घटना जी आहे ही खरं म्हणजे जीवनातली प्रेरणा आहे. आणि खरं म्हणजे मला हे विशेष रूपाने मी एवढ्याच कार्यक्रमाकरता आलो याचं कारण मी जवळपास 80 ते 90% काम हेच करत असतो. मी जवळपास राजकारण करतही नाही.
आणि आता तर मी तिसऱ्यांदा जेव्हा लोकसभेत निवडून आलो तेव्हा लोकांना सांगितलं की मला तुम्हाला गरज असेल तर मला मत द्या, मी तुम्हाला चहा देखील पाजणार नाही आणि फोटोही लावणार नाही. त्यामुळे मी जवळपास हेच काम करतो. आणि मला एक लक्षात आलं, जे बाकीच्या राजकारण्यांनी जर त्याचा विचार केला तर त्यांना याचा फायदा होईल, की जो सामाजिक काम करतो त्याला राजकीय प्रचार करण्याची गरज राहत नाही. आणि जातीपातीचा तर मुळीच नाही. जातीची गरज नाही, पातीची गरज नाही, जात पंथ धर्म भाषा संप्रदाय कशाची गरज नाही. आणि आपण लोकांच्या भीतीमुळे आपली भूमिका नाही बदलवली पाहिजे. आपली भूमिका ठाम ठेवून आपल्या प्रामाणिक भूमिकेमुळे लोकांना बरोबर घेऊन गेलं पाहिजे, हे खरं आवश्यक आहे. आणि खऱ्या अर्थाने आज समाजामध्ये हे समाजकारण करणारे जे संवेदनशील लोक आहेत निरनिराळ्या क्षेत्रातले, त्यामध्ये नाना आणि मकरंदनी हे काम केलं. खरं म्हणजे त्यांना सलाम ठोकण्याकरता आणि धन्यवाद देण्याकरता मी आलो.